मित्रांनो, म्हैसूर मसाला डोसा तर बऱ्याच वेळा खाल्ला असेल, पण म्हैसूरमध्ये विनायका मल्हारी डोसा कसा बनतो हे माहिती आहे का तुम्हाला? चला तर मग बघूया आज कसा बनतो डोसा. आता बनते खोबऱ्याची सिंपल चटणी. यामध्ये एक्स्ट्रा काही घातलेलं नसतं, फक्त मिरची असते. एका ब्रशच्या साहाय्यानं तवा आता घासून घेतलाय, पाणी याच्यावर टाकलेलं आहे आणि चुलीवर बनतोय हा डोसा. बघा आता हलक्या हातानं सगळं पीठ मिक्स केलेलं आहे, ज्यामध्ये मीठ टाकण्यात आलेलं आहे आणि आता डोसे सोडण्याचं काम चालू आहे. अगदी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी डोसे खपतात आणि खूपच टेस्टी असतात. आता गावरान तूप यावर गेलेलं आहे. तूप टाकण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चिंगूसपणा केला जात नाही. डोसे पलटी मारून घेतलेले आहेत आणि याच्यावर आता भाजी घातली जाणार. याच्यावर स्पेशल मिक्स भाजी, जी वेगवेगळ्या भाज्या मिक्स केल्या जातात आणि भाजी बनवली जाते, ही भाजी त्याच्यावरच घातली जाते. आणि आता रेडी झालेला आहे डोसा, जो चुलीवर तयार आहे. आता याच्यावर बटर लावलं जाणार, जे स्वतः ते तयार करतात. बघा अगदी बटर लावण्यामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारची चिंगुसी केली जात नाही. इडली सुद्धा एकदम मऊ आणि लुसलुशीत असते. मोठ्या आकाराच्या इडली पात्रामध्ये ही इडली तयार होते आणि आता रेडी झालेली आहे इडली. एकदम मऊ आणि लुसलुशीत इडली आता काढली जात आहे गरम गरम. आणि त्यानंतर मी स्वतः टेस्ट केले हे सगळे पदार्थ. खूपच भारी होते. काहीतरी युनिक टेस्ट होती, वेगळी टेस्ट होती. एकदम डोसा फ्लफी होता आणि त्याच्यावरची जी भाजी आणि चटणी दिली होती ती सुद्धा एकदम नॅचरल आणि छान पद्धतीची होती. खूप गर्दी असते या ठिकाणी. म्हैसूरला तुम्ही गेला तर नक्की या ठिकाणी भेट द्या.